वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक. मित्रांनो, इंदोर प्रसिद्ध आहे तिथल्या काच मंदिरासाठी, पण असंच एक सुंदरसं काच मंदिर आपल्या नाशिक शहरामध्ये आहे, तेही शालिमारसारख्या एका बिझी चौकामध्ये. हे आपल्याला जनरली माहीत नसतं. तर असंच ह्या काच मंदिरामध्ये आपल्याला इथलं सौंदर्य दाखवण्यासाठी, इथल्या देवीचं दर्शन घडवून आणण्यासाठी मी आज आपल्याला घेऊन आलो आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे काच मंदिर डेडिकेटेड आहे ते दुर्गा मातासाठी. दुर्गा मातांची एक अतिशय विशाल अशी मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे. सिंहारूढ अशी ही देवींची मूर्ती आहे आणि बाजूला दोन हत्ती आपल्याला बघायला मिळतात. देवीच्या पादुका सुद्धा इथे उपलब्ध आहेत. मंदिरामध्ये जागोजागी अशा सुंदरशा मूर्ती कोरण्यात आलेल्या आपल्याला दिसतात. मंदिराची खरी सुंदरता आहे ते इथे केलेल्या ज्या काचकामाच्या नक्षीकामाची आहे, ती अतिशय सुंदर असं काचेचं नक्षीकाम आपल्याला इथे करण्यात आलेलं दिसतं. पूर्ण मंदिर हे काचेच्या नक्षीकामाने सजवण्यात आलेलं आहे. या मंदिराला बघून मला सुद्धा इंदोरच्या मंदिराची आठवण आली. इंदोरला असंच एक काचकाम केलेलं मंदिर आहे, खूपच सुप्रसिद्ध आहे आणि भाविक या मंदिराला कायमच दर्शन घेत असतात. स्लिप ऑफ टंग भेट देत असतात आणि दर्शन घेत असतात. अतिशय सुंदर मंदिराचं छत सुद्धा अतिशय सुंदर असं काचकामाचं उत्कृष्ट नमुना आहे. दुर्गा देवींच्या मूर्तीच्या वरती असलेला घुमट हाही एक उत्कृष्ट अशा काचकामाचा नमुना आहे.
दुर्गा मातांच्या मंदिराच्याच आवारामध्ये इथे आपल्याला शनी महाराजांचं पण मंदिर दिसतं. शनी महाराजांचं स्वरूप समजली जाणारी ही दगडी शिळा आणि त्याच्या मागे आपल्याला दिसते आहे ती शनी महाराजांची मूर्ती. मंदिरामध्ये दक्षिणमुखी हनुमानांचं एक स्वरूप आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. मंदिराच्या आवारामध्ये एक कालभैरवांची मूर्ती आहे. अतिशय सुंदर अशी कालभैरवांची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याची संधी मिळते. सोमनाथेश्वर, श्री क्षेत्र मल्लिकार्जुनेश्वर, श्रीशैल्यमयी ज्याला म्हणतात, ओंकारेश्वर, त्याच्यानंतर उज्जैनचं महाकालेश्वर, औंढा नागनाथ जे महाराष्ट्रात परभणीमध्ये आहे, त्याच्यानंतर श्री क्षेत्र वैजनाथेश्वर, परई वैजनाथ, श्री क्षेत्र केदारेश्वर हिमाचल प्रदेशमध्ये आहे, क्षेत्र रामेश्वर, त्याच्यानंतर क्षेत्र भीमाशंकर जे महाराष्ट्रात चाकण इथे आहे, श्री क्षेत्र धृष्णेश्वर संभाजीनगरमध्ये आहे, काशी विश्वेश्वर, काशी विश्वनाथ, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर, अशी 12 ज्योतिर्लिंग आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याबरोबरच वासुदेव, तिरुपती बालाजी, संत शिरोमणी भगवान वाल्मिक स्वामी, बाबा रामदेव पीर महाराज पोखर राजस्थानमध्ये ज्यांचं मंदिर आहे, गोगादेवजी, जोहरवीर असं ज्यांना म्हटलं जातं, ज्यांचं बागड राजस्थानमध्ये मंदिर आहे. त्याशिवायच इथे अष्टविनायक आपल्याला बघायला मिळतात. ओम नमो विघ्नेश्वराय, ओम कपालेश्वराय, ओम ओम नमो भगवतीशाय. तर मित्रांनो, हे काच मंदिर, हे दुर्गा मंदिर तुम्ही बघितलं होतं का? बघितलं असेल तर मला कॉमेंट करून जरूर कळवा. अशीच नवनवीन मंदिरं मी आपल्यासमोर कायम सादर करत असतो. अशाच नवीन मंदिरांच्या भेटीसाठी या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांना हा व्हिडिओ पाठवा, जर समजा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. थँक्यू.